थेट जातोय ठाण्यामध्ये कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। कपिल, पुढच्या अर्ध्या तासामध्ये मतदानाला आता सुरुवात होणार आहे। मतदान केंद्रांवर निश्चितच तयारी काल रात्रीच पूर्ण झालेली आहे। काय नेमकं सध्याचं वातावरण आहे? मतदारांमध्ये कितपत उत्सुकता आहे? कामाला जाणारे लोक सुद्धा आज लवकर निघतील, मतदानाचा हक्क बजावतील, काय नेमकं वातावरण दिसतंय? तर ठाण्यामधले आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। जाणून घेऊया कपिलकडून काय नेमकं वातावरण आहे। कपिल, पुढच्या अर्ध्या तासात मतदानाला सुरुवात होईल। नक्कीच आपण ठाण्याच्या एका मतदान केंद्रात आलेलो आहोत आणि तिथे तयारी पूर्ण झालेली तुम्ही बघू शकतात। कशा प्रकारे तयारी झालेली आहे, मशीन चेक करण्याचं काम इथे सुरू आहे। जिथे कर्मचारी आहेत ते कर्मचारी पोचलेले आहेत आणि कर्मचारी आपापला कामाचा जो ताबा आहे तो घेत आहेत। काही मिनिटातच इथे प्रक्रिया जी आहे सुरू होणार आहे, मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। जवळपास 16.5 लाख मतदार ठाण्यामध्ये मतदान करणार आहे। 641 जे उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत आणि ह्या सर्व प्रक्रियेसाठी खरं तर पोलिसांची एक मोठी फौजफाटा इथे तयार आहे। जवळपास 2,500 ते 3,000 पोलीस पूर्ण ठाण्यामध्ये असणार आहेत या पूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी। तुम्ही बघू शकता पोलिसांचा फौजफाटा आहे आणि ही जी प्रक्रिया ही सुरळीत व्हावी, कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हा पूर्ण फौजफाटा तयार ठेवण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर ठाण्याबद्दल बोललो तर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे बंधू अशी ही लढाई आहे। आणि खरं पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आता ठाकरे बंधू काय चमत्कार करतात का? खरं तर ठाकरे बंधूंनी इथे मोठी एक सभा घेतली होती, एक मोठं आव्हान केलेलं आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे आव्हान पेलतात का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बालेकिल्ला एकनाथ शिंदेंचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसे आणि ठाकरे हे पहिल्यांदा युती झालेली आहे। त्यामुळे ही एक वेगळी राजकीय गणितं समोर येत आहेत। ह्या सर्व गोष्टी लक्ष सर्वांचं असणार आहे। आज मतदान किती वाढते, आज जो मतदानाचा आकडेवारी आहे ही वाढते का? आज खरं तर 2013 मतदान केंद्र या पूर्ण ठाणे शहरामध्ये आहेत। जवळपास 701 जे आहेत ते संवेदनशील मतदान केंद्र आहेत। त्यामुळे एकंदरीतच या सर्व संवेदनशील मतदान केंद्र असतील किंवा मग हे जी रोज मतदान केंद्र असतील तिकडे अनुचित प्रकार होऊ नये आणि कोणताही जे पैसे असतील किंवा मग दुबार मतदार असतील ह्यासारखे प्रकार होऊ नये ह्यासाठी पोलीस वाटा असेल। परंतु आता शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची एक स्पेशल टीम आपण पाहिलं कालच एक स्पेशल टीम लक्ष असणार आहे। त्यामुळे काय नेमक्या घडामोडी ठाण्यामध्ये घडतात हे आपल्याला लक्ष ठेवायचं। कपिल, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। असेच जोडलेच आहात।